अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असाल. तर आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात तर माझी झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथे सगळं काम वगैरे तसं पेंडिंग आहे. टिफिन वगैरे झाल्यानंतर म्हटलं अगोदर चहा करून प्यावा. चहा वगैरे पिल्यानंतर मग घराची साफसफाई वगैरे झाल्यानंतर म्हटलं देवघराची पूजा करावी. देवघराची पूजा वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकता देवाला दिवा वगैरे आरती वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर मी मस्तपैकी अशी रेडी झाले. थोडं सामान आणायचं होतं बाहेरून, त्याच्यामुळे मी असं मस्तपैकी रेडी वगैरे होऊन बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर सर्वप्रथम मी स्वामींच्या मठामध्ये गेले. स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन मग साहित्य वगैरे घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर म्हटलं आता पूजेला सुरुवात करावी. तर सर्वप्रथम मी उंबऱ्याची पूजा करून घेते. लेपन वगैरे करत आहे. तर लेपन जे आहे ते मी गोमूत्र आणि हळद असं दोन्ही मिक्स करून मी उंबऱ्याची पूजा वगैरे करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर उंबऱ्याची पूजा देखील मी करत आहे. उंबऱ्याची पूजा करताना हळद, कुंकू, फुलं, अक्षदा वगैरे घेऊन उंबऱ्याची पूजा करायची असते. तुम्ही बघू शकता मी ते उंबऱ्याची पूजा देखील केलेली आहे. मस्त अशी दोन्हीकडे रांगोळी वगैरे देखील काढलेली आहे. फुलांची मस्त उंबऱ्यावरती आणि साईडवरती मी फुलं वगैरे देखील टाकलेली आहेत. उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतरच मग आपल्याला पूजेच्या ज्या मांडणीची जी आहे ती सुरुवात करायची आहे. इथे पूजेच्या मांडणीला देखील मी सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम रांगोळी वगैरे काढून घेतली. रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला हार बनवायचा होता. फुले आणली होती पण मी हार आणला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं आपण हार वगैरे बनवूया. हार वगैरे बनवून झाल्यानंतर मग बाकीचे जे आहेत ते मांडणीला सुरुवात केली. मी हार वगैरे अगोदर बनवून घेते म्हटलं. बघू शकता मी ते हार बनवत आहे. हार वगैरे बनवून झाल्यानंतर मग बाकीच्या जे पूजेच्या मांडणीला आहे ती सुरुवात करते. पूजेच्या मांडणीला सुरुवात केलेली आहे मी. सर्वप्रथम फोटोला हार वगैरे घालून घेतला, फुले वगैरे मांडून घेतली आणि त्याच्यानंतर मी देवाचा जो दिवा आहे तो लावून घेतलेला आहे. कारण तो लावल्यानंतरच बाकीच्या पूजेची आपल्याला मांडणीला सुरुवात करायची असते. तो दिवा शक्यतो मी गुरुवारचा तुपातला दिवा लावते, कारण तुपाचा दिवा लावलेला कधीही चांगला असतो. उदबत्ती वगैरे लावून घेतली, घंटी वगैरे ठेवली, धूप वगैरे लावून घेतला. गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे, त्याच्यासमोर देखील मी फुलं वगैरे वाहिलेली आहेत. मग मी जे ग्रंथ वाचते, श्री स्वामी चरित्र सारामृताचे अशी 2 पुस्तकं आहेत माझ्याकडे. दोन्ही ग्रंथ मी पुसते. शक्यतो मी दिंडोरी प्रणीची पुस्तकं आहे तेच वाचत असते. दोन्ही पुस्तकं मी इथं पुजलेली आहेत. त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहून, अक्षदा वगैरे वाहून मग मी बाकीच्या जे सेवा आहेत त्याला सुरुवात केली. कारण रोजची नित्यसेवा करते, पण नित्यसेवा देखील आज बाकी होती. कारण आज बराच वेळ झाला होता, त्याच्यामुळे नित्यसेवेला देखील मला वेळ भेटला नव्हता. कारण नित्यसेवा करायला कमीत कमी मला 12:30 वाजले होते. नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे जे अध्याय आहेत रोजचे 3 अध्याय मी वाचत असते. एक स्वामी समर्थांचा जप आणि एक तारक मंत्र घेत असते. अशी माझी रोजची नित्यसेवा असते. माझ्याकडे स्वामीचरित्र सारामृताचं हे दुसरं देखील पुस्तक आहे, ते देखील मी इथे पुजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. स्वामींच्या फोटोवरती मला फूल ठेवायचं होतं, पण ते काही केलेलं फूल जे आहे ते बसतच नव्हतं. म्हणून म्हटलं जाऊ दे, फूल नाही बसलं तरी चालेल, कारण हार व्यवस्थित बसत आहे. त्याच्यामुळे फूल जे आहे ते स्वामींच्या चरणाजवळच ठेवलं. मी नित्यसेवेला सुरुवात केलेली आहे. नित्यसेवा वगैरे झाल्यानंतर बाकीचे जे काम आहे ते आणखी माझं पेंडिंग होतं. कारण मला स्वामीचरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला 1 ते 21 अध्याय असे घ्यायचे होते. कारण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करता कोणत्या गोष्टीसाठी किंवा जी कोणती इच्छा असेल त्यासाठी जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुमची जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण होतेच ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे माझा आजचा जो आहे हा 3रा गुरुवार आहे. हे झाल्यानंतर
अजून माझी नित्यसेवा चाललेली आहे. नित्यसेवा झाल्यानंतर मग मला 1 ते 21 अध्याय देखील वाचायचे आहेत. ते झाल्यानंतर मग बाकीच्या जे कामाला आहे ते सुरुवात होणार आहे. नित्यसेवा वगैरे झाल्यानंतर मग मी 1 ते 21 अध्याय वाचले. 1 ते 21 अध्याय वाचून झाल्यानंतर मग आज माझा गुरुवार आहे. गुरुवारचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी आणखी खिचडी वगैरे देखील केलेली नव्हती. तर मी खिचडी वगैरे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. खिचडी वगैरे तयार होत आहे. आता जवळपास 3 वाजत आलेले आहेत. कारण याच्यानंतर मला स्वामींच्या मठामध्ये देखील जायचं असतं आरती करण्यासाठी. स्वामींची जी आरती आहे ती संध्याकाळी 7 वाजता असते, त्याच्यामुळे ते आरतीला देखील मला जायचं असतं तिकडे. आज स्वामींच्या प्रसादासाठी मी शिऱ्याचा बेत बनवला होता. म्हटलं आज स्वामींच्या प्रसादासाठी शिरा वगैरे करून न्यावा. स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा रेडी झालेला आहे. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग मी स्वामींच्या मठात वगैरे गेले. मठात गेल्यानंतर तिथे भजन चालूच होतं. भजन वगैरे झाल्यानंतर मग स्वामींचे दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर घरच्या स्वामींची जी पूजा होती त्याची पूजा वगैरे झालेली आहे. आणि नैवेद्य वगैरे देखील तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.